नमस्कार. 10 फेब्रुवारी 2026ला राज्य शासनाचा एक GR आला आणि यानुसार NA साठी लागणारी कलेक्टर यांची परवानगी आणि दरवर्षी भरला जाणारा NA टॅक्स हा दोन्हीसुद्धा रद्द करण्यात आलेला आहे. हा GR 10 फेब्रुवारी 2026ला आला असला तरी 31 डिसेंबर 2025ला यासाठी लागणारी MLRC मधील दुरुस्ती ही करण्यात आली. MLRC म्हणजेच महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये दुरुस्ती करावी लागणार होती आणि ती 31 डिसेंबर 2025ला महाराष्ट्राच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाली. त्यामुळे हा अधिनियम आणि हा GR या दोन्हीनुसार आता आपल्याला NA टॅक्स हा भरावा लागणार नाही. तसेच शेतीचं प्रयोजन हे बिनशेतीसाठी करावं लागणार असेल तर NAची परवानगीसुद्धा आता घ्यावी लागणार नाही. पूर्वी काय असायचे, आपल्याला हे शेतजमीन जर याचं प्रयोजन बिनशेतीसाठी करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा महसूल विभागाकडून म्हणजेच कलेक्टरकडून NA परवानगी घ्यावी लागत होती आणि तसेच बांधकाम परमिशन ही प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणजेच नियोजन प्राधिकरण यांच्याकडून घ्यावी लागत होती. हे दोन्हीही दुहेरी पद्धत रद्द करणे हे शासनाच्या विचारात होतेच आणि म्हणून त्यांनी कलेक्टर परवानगी ही रद्द करून टाकली. तसेच पूर्वी आपण 2 टॅक्स देत होतो, एक म्हणजे NA टॅक्स आणि दुसरा प्रॉपर्टी टॅक्स. हे दोन्हीसुद्धा डबल होत होते हे शासनाच्या लक्षात आले आणि त्यांनीसुद्धा NA टॅक्स हा रद्द केलेला आहे. थोडक्यात आता आपल्याला बिनशेती करायची असेल तर आता कलेक्टर यांची परवानगी लागणार नाही, तर फक्त प्लॅनिंग ऑथॉरिटी यांच्याकडून विकास परमिशन आणि किंवा बांधकाम आराखडा मंजूर करून घ्यावा लागेल आणि त्यांना फक्त प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागेल आणि NA टॅक्सच्या ऐवजी त्यांना वन टाईम एकदाच हे प्रीमियम भरावं लागेल. तर हे प्रीमियम म्हणजेच एक वेळचं अधिमूल्य हे किती असेल, तर आपली जमीन जर 1000 चौरस मीटरच्या आत असेल तर चालू बाजार मूल्याच्या 0.10%, जर 1000 ते 4000 चौरस मीटर असेल तर 0.25% चालू बाजार मूल्याच्या आणि जर 4000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त असेल तर चालू बाजार भाव मूल्याच्या 0.50% इतकीच रक्कम तुम्हाला वन टाईम भरावी लागेल आणि तुम्हाला हा सातबारा कायमचा बिनशेती होऊन जाईल. मात्र ही अधिमूल्य कसे ठरवायचे, तर जमीन आपली 2001 पूर्वी जर बिनशेती झाली असेल तर 2001ला जो काही बाजार मूल्य असेल त्याच्या क्षेत्रफळानुसार ते 0.10 किंवा 25 किंवा 50% आणि 1 जानेवारी 2002 नंतर कोणत्या साली घेतली असेल तर त्या सालातील क्षेत्रफळानुसार 0.10, 0.25 आणि 0.50% असे वन टाईम अधिमूल्य भरावे लागणार आहे. याचं कन्क्लुजन काय निघेल, तर आता तुम्हाला शेतजमीन ही जर बिनशेती करायची असेल तर आता तुम्हाला NA कलेक्टर यांची परवानगी लागणार नाही. तुम्हाला फक्त प्लॅनिंग ऑथॉरिटी यांच्याकडून विकास परवानगी किंवा बांधकाम परवानगी मंजूर करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला वन टाईम प्रीमियम भरावा लागेल. NA दरवर्षी भरला जाणारा NA टॅक्स हा रद्द होईल आणि तुम्हाला फक्त ते प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागेल. धन्यवाद. नवीन कार्यपद्धतीनुसार जमीन मालक थेट MRTP ॲक्टनुसार महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966 म्हणजेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम यानुसार जमीन मालक
हा थेट अर्ज दाखल करू शकेल. कशाद्वारे? तर PBMS बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम आणि ऑटो DCR यांच्यामार्फत थेट अर्ज करू शकेल. आणि त्याला एकदा प्लॅनिंग ऑथॉरिटीने मंजुरी दिली आणि त्यांनी वन टाईम प्रीमियम भरला तर त्यांची जमीन ही बिनशेती ही ग्राह्य धरली जाईल. त्यांना कलेक्टर यांच्या एनी ऑर्डरची आवश्यकता असणार नाही. हे दोन्ही म्हणजे 10 फेब्रुवारीचा GR आणि 31 डिसेंबरची प्रसिद्ध झालेले राजपत्र, हे दोन्ही PDF तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला ते शेअर करेन. धन्यवाद.